रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। मी आज परत एक चांगला बंगलो घेऊन आलेलो आहे। त्या बंगलोचा जो आपण जर एरिया बघितला तर एक सोसायटी आहे, बंगलो सोसायटी। तर बंगलो सोसायटी असल्यामुळे इथे आपल्याकडे एक बंगला आहे आणि त्या बंगल्याचा जो प्लॉट एरिया आहे तो साधारणतः 2100 प्लॉट एरिया असणार आहे। आणि प्लॉट एरिया 2100 आणि त्याच्यात जे घर बनवलेलं आहे साधारणतः 3 BHKचा बंगलो आहे आणि 1200 कार्पेटचा हा बंगलो असणार आहे। तर बंगलो कसा आहे, काय आहे तेच मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो। तर ज्यावेळेला आपण एक गेट आहे आणि गेटच्या मध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करू त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर ही तुमची एवढी मोठी पार्किंग असणार आहे, जी पार्किंग तुमच्या माझ्या हिशोबाने जर तसं बघितलं तर 2 ते 3 गाड्या तुमच्या ह्या बंगल्यामध्ये लागू शकतात। हा बंगलोचा पूर्णपणे कंपाऊंड आहे आणि शेजारी पण बंगले आहेत, हा बाजूला पण बंगले आहेत। तुम्ही पाठीमागच्या साईडला जर तुम्हाला वाटलं की गार्डन वगैरे करायचे म्हटलं तर तुम्ही गार्डन पण करू शकता, कारण की इकडनं ही जे गार्डन केली तर गार्डनच्या ह्या साईडला जर आला तर इथे गार्डनिंगला पाणी पाईप वगैरे जर सोडायचं म्हटलं तुम्ही इकडनं लावू शकता। आणि किचन हे ह्या साईडला जर बघितलं तर किचन आहे, किचन ओपन केलं तुम्हाला डायरेक्ट किचनमधनं तुमच्या गार्डनिंगमध्ये एंट्री मिळू शकते। पाठीमागं कंपाऊंड आहे, साईडला पण कंपाऊंड आहे। तर हा जो 3 BHKचा बंगलो आहे हा जर बघितलं तर आता ह्या बंगल्याला तशी डागडुजीची गरज आहे, कारण आत्ता हा बंगला काय वापरामध्ये नाही आहे। ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोर अशा पद्धतीचं हा बंगलो असणार आहे। ग्राउंडला जर बघितलं तर किचन, हॉल आणि एक बेडरूम असणार आहे, एक वॉशरूम किंवा बाथरूम पण असणार आहे। आणि मग वरती गेलं तर वरती आपल्याला 2 बेडरूम्स आहेत, तर टॅरेस वगैरे पण मोठं आहे भरपूर। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला पार्किंग एरियाच्या ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला एवढा मोठा परत स्पेस ह्या जागेमध्ये तुम्हाला नक्की मिळतो। ही सगळं तुमचाच एरिया आहे। इकडनं बघितलं तुम्हाला इकडे सगळं हे कंपाऊंड वगैरे झालेलं आहे। आणि मग तुमची ही याच्यामध्ये आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला गावाला म्हणतो वरांडा, तर हा एवढा मोठा वरांडा तुम्हाला ह्या घरामध्ये मिळतो। आणि ज्यावेळेला मग आपण ह्या घरामध्ये खरी एंट्री करणार आहोत तर त्यावेळेला जर तुम्ही बघितलं तर बाहेर येताना हा साऊथ डायरेक्शनचा बाहेर येताना साऊथ आहे, पण तुम्हाला समजा प्लॅन चेंज करून पलीकडल्या साईडला किंवा समोरच्या साईडला जरी करायचा म्हटला दरवाजा तर तुम्ही करू शकता। कारण की बघा हा तुमचा साऊथ येतो, जर तुम्हाला वाटतं मला साऊथ चालणार नाही आहे तर असं वाटतं ईस्ट वेस्ट करायचं तर तुम्ही ह्या साईडला परत दरवाजा काढला आणि इकडे जरी ब्लॉक केलं तर इकडे एक भिंत घालून तुम्ही त्या पद्धतीने करायचं म्हटलं तरी तुम्ही करू शकता। तर आत्ता बाहेर जाताना साऊथ दिसतंय, आतमध्ये येताना नॉर्थ आहे। एंट्री चेंज करण्याची गरज पडली तुम्ही एंट्री चेंज करू शकता। आणि नंतर ज्यावेळेला आपण इन केल्यानंतर तुम्ही बघा हॉल असणार आहे आणि ह्या साईडला एक खिडकी आहे। ही खिडकी ह्या पद्धतीची आहे, जी तुम्ही समोरून बघू शकता। अशी मोठी खिडकी तुम्हाला याच्यामध्ये मिळते आणि हाईट जर बघितली तर हाईट पण बऱ्यापैकी मोठी। ह्या साईडला पण छोट्या छोट्या खिडक्या ठेवलेल्या आहेत। पण समजा तुम्हाला असं वाटतं की बाबा मला साऊथ डायरेक्शन माझ्या राशीनुसार मला चालणार नाही, तुम्हाला एंट्री चेंज करायची म्हणजे तुम्ही एंट्री चेंज करून घेऊ शकता। मग हे तुमचं ह्या साईडला जर बघितलं तर हॉल, आणि हॉलच्या समोर आला तर तुम्हाला याचं ओपन किचन जे आहे ते एवढं मोठं ओपन किचन तुम्हाला ह्या साईडला मिळतं। आणि किचनच्या परत त्या साईडला आल्यानंतर इथे मी तुम्हाला पाठीमागून दाखवलं तर हे उघडत नाही, त्याच्यामुळे थोडं गंजलेलं आहे, मला हे दाखवता येणार नाही आहे। त्याच्यामुळे परत ह्या साईडला आलात तर इकडे पण थोडंसं किचन, छोटंसं किचन ह्या साईडला पण बनवलं, म्हणजे ते किचन प्लस हे किचन अशा पद्धतीचं हे खालचं
किचन आणि तुमचं हॉल आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत तर त्यावेळेला जर बघितलं तुम्ही तर ह्या साईडला असा मोकळा स्टोरेज रूम वगैरे तुम्ही तयार करू शकता. इथे एक वॉश बेसिन लागलेलं आहे. आणि ह्या साईडला जर आलो तर इथं मोठं असं एक तुम्हाला बाथरूम दिलेलं आहे, जे बाथरूमची साईज तुम्ही बघा. आणि ह्या साईडला तुमचं बाथरूमच आहे. म्हणजे हे जर तुम्ही कट केलं तर एवढं मोठं तुम्हाला बाथरूम ह्या खालच्या हॉलच्याच एरियामध्ये जर आलात तर एवढी मोठं बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग हे तुमचं बेडरूम आहे. हे बेडरूमची साईज जरी बघितली तर मोठी आणि चांगली आहे. पण ह्या बेडरूमच्या ह्या साईडला परत तुमची एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी असणार आहे. अशा पद्धतीचा हा ग्राउंडचा एरिया आपण आता बघितलेला आहे. आता आपण वरती जर गेलो तर हा ग्राउंड झाला. ग्राउंडच्या नंतर आपण आता वरती जाणार आहोत. वरती जायला इकडे लिफ्टची वगैरे सुविधा नक्कीच नाही आहे, आपल्याला हे पायी जायला लागणार आहे. आणि ज्यावेळेला वरती आपण येऊ त्यावेळेला वरती मग जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला वरती 2 बेडरूम्स असणार आहेत. तर ज्यावेळेला वरती येलो त्यावेळेला हे 2 बेडरूम्स आहेत. एक साईडला हे मोठं, परत ह्या साईडला एक असं. तर आता सध्या आपण ह्या बेडरूमला जाऊ. ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर असा मोठा बेडरूम आहे. आणि बेडरूमच्या बाहेर आलं तर खूप मोठी अशी तुम्हाला बाल्कनी वापरायला मिळणार आहे. जी बाल्कनीची साईज वगैरे जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आहे. ह्या साईडला बघा एवढी मोठी बाल्कनी आहे. आणि ज्यावेळेला आपण आपल्या बाल्कनीमध्ये उभं राहणार आहोत त्यावेळेला तुम्हाला ह्या बंगलोच्या गार्डनची जी बंगलोची गार्डन आहे, गार्डन इन द सेन्स सोसायटीची गार्डन आहे, तर हे बघा. आणि हे जे बंगलो आहे हा आपला ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 9-9.5 किलोमीटर अंतरावरती आहे. आनंदनगर लोकेशन आहे, जिथे तुम्ही विजय गार्डन वगैरे हा जो एरिया आहे त्या एरियामध्ये आहे. बंगलोच्या वरती जर बघितलं तर त्यांनी बघा वरती टीन वगैरे लावून घेतलेली तुमची, त्याच्यामुळे ही जागा तुमची सगळी वापरात येण्यासारखीच आहे. आणि मग हे जे बेडरूम आहे ह्याच्या बेडरूमचं हे एक जे बाथरूम तुम्ही आहे ते बाथरूम, हे पण खालचं जेवढं मोठं बाथरूम आहे तेवढंच मोठं बाथरूम तुम्हाला वरती पण मिळतं. हे म्हणजे थोड्यात ह्या साईडला एक वेगळं ठेवलेलं आहे, ही जागा ठेवलेली आहे अधिक तिकडे, म्हणजे तुम्हाला आंघोळीला, हात धुवायला आणि पलीकडल्या साईडला वॉशरूमला जायला तुम्हाला पद्धतशीर इथे ह्या जागेचं मॅनेजमेंट इथे केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या बेडरूमच्या वेगळं आपण ज्यावेळेला ह्या साईडला जाणार आहोत इथे तसं बघितलं तर एक वॉशिंग मशीन पॉईंट पण दिलेलं आहे. आणि ह्या साईडला आल्यानंतर परत हे मोठं तुमचं परत बेडरूम असणार आहे. ह्याची जर तुम्ही हाईट वगैरे जर बघितली तर मोठी आहे. 100% ह्या बंगल्यामध्ये काम आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी ह्या साईडला एक खिडकी दिलेली आहे, जी तुम्हाला इकडनं नक्की ही दिसेल. इकडनं पण तुमचं जर बघितलं तर तुम्हाला गार्डन दिसेल. आणि जस्ट ह्याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे परत मोठं असं एक बाथरूम तुम्ही बघू शकता. खूप मोठं बाथरूम तुम्हाला ह्या साईडला पण एक दिलेलं आहे ह्या बंगल्यामध्ये. तर ह्याचा जो कार्पेट एरिया मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बंगल्याचं जे घरं आहे ते घरं साधारणतः 1200 कार्पेट असणार आहे. आणि जो प्लॉटची साईज आहे ते 2100 प्लॉटची साईज आहे. आणि परत तुमच्या ह्या मास्टर बेडरूमसाठी जर बघितलं तर एवढं मोठा परत स्पेस आहे, जो तुम्ही टॅरेस त्याला म्हणू शकता. खूप मोठं टॅरेस तुम्हाला इथे मिळतं. भविष्यात तुम्हाला असं वाटतं तुम्ही इथे आल्यानंतर जर याला कव्हर करायचं असलं तर तुम्ही याला कव्हर करून घेऊ शकता. आणि परत ह्या साईडला जरी आपण आलो तर ह्या साईडला पण तुम्हाला एवढं मोठं टॅरेस ह्या साईडला पण उपलब्ध आहे. म्हणजे अशा पद्धतीनं हे बनवलेलं आहे. बाकीच्या लोकांनी पण बघा पत्रे वगैरे लावून घेतलेले आहेत. तसे तुम्ही पण भविष्यात तुम्हाला असं पत्रे वगैरे इकडला सेट करायचं म्हणलं तर तुम्ही ते शेड. दुसरा जो बंगला आहे त्याला तुम्ही बघू शकता त्यांनी कसं मस्तपैकी कलर वगैरे देऊन केलेला आहे. जर हा पण घेतला तर त्यानंतर तुम्ही करू शकता. परत इथे पण ह्या वरती टॅरेसवरती यांनी इथं वॉशरूमसाठी कपडे वाळवायला त्याला तुम्ही ह्याचा वापर नक्की करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं बिडं जर बघितले, आता हे पलीकडल्यांचे झाडं आहेत. आता याच्यामध्ये गार्डनिंगचं नाही आहे कारण हा सध्या वापरात नसणारा बंगला आहे. पण तुम्हाला असं वाटतं झाडं झुडपं लावायचे तुम्ही खालच्या साईडला तुमच्याही बंगल्यामध्ये तुम्ही झाडं वगैरे सगळे लावून घेऊ शकता. अशा पद्धतीचं हे घर आहे. आणि आता हे आपण ग्राउंड प्लस फर्स्ट फ्लोअर झाला. फर्स्ट फ्लोअरच्या नंतर आपण आता सगळ्यात वरती टॅरेसवरती जातो आहे की टॅरेसमध्ये किती जागा आहे काय आहे ते तुम्हाला वरती बघायला मिळेल. आता हे हा जे मालक आहेत बंगल्याचे ते काय आत्ता सध्या इथं राहत नाही. इथं राहत नसल्या कारणानं मग त्यांनी इथं खूप स्टोरेजसाठी परत अशी आडगळीचं सामान जर तुम्हाला ठेवायचं असेल तर इथे स्टोरेजसाठी खूप अशी मोठी जागा आहे. जे आडगळीचं इलेक्ट्रिकल वगैरे वगैरे तुम्हाला काही ठेवायचं असेल तर ते भंगार झालेलं सामान तुम्ही एका जागी स्टोअर करून ठेवू शकता. आणि मग याच्या ज्यावेळेला आपण वरती येणार आहोत त्यावेळेला इथं आलात तर तुम्हाला इथे परत अशी जागा आहे थोडीशी. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुमचं घराचं टेरेस येतं. हे टेरेसवरती जर तुम्ही आलात तुम्ही बघू शकता किती मोठं टेरेस तुम्हाला इथं वापरायला मिळतं. काही लोकांनी याच्यावरती सोलरचं सिस्टम सगळं लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं बघा एवढं मोठं टेरेस आहे. ज्यावेळेला तुम्ही तुमच्या टेरेसवरती येणार आहात त्यावेळेला तुम्हाला हे जे सगळे आहेत हे असे गार्डन म्हणा. तिथं एक बघा कारंजा वगैरे पण लावलेलं आहे तिथे.
अशा पद्धतीचं हे गार्डन आहे या बंगल्यांचंच. अशा पद्धतीचे हे रोड्स आहेत आतमध्ये जायला यायला. आणि आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर बघा, जर तिकडे बघितलं तर विजय ओरियन नावाचं कॉम्प्लेक्स आहे, इकडे रिजन्सीचं कॉम्प्लेक्स आहे, तिकडे जर तुम्ही बघितलं तर ह्याचं ट्रॉपिकल लगून आहे. तर अशाच ह्या मध्यवर्ती जागेवरती आता पलीकडे जर तुम्ही बघितलं थोड्या दिवसांनी हिरानंदन नॅरोलॅक नावाचं प्रोजेक्ट आहे ते तिकडं असेल. तर अशा पद्धतीचा हा एक वेगळा आणि अशा पद्धतीनं बनवलेला 1200 फुटाचा हा बंगला आहे. आणि हे जे मालक आहेत हे यांनी पाण्याचे टाके बघा वरतीच पाण्याची टाकी दिलेली आहे. हा वरती म्हणजे जर ज्या व्यक्तींना असं वाटतं बंगल्यात राहण्याचं ज्यांचं स्वप्न आहे आणि ज्याला बजेट ॲडजस्टेबल समजा सगळ्याच गोष्टी आहेत आणि ठाण्यात बंगलाच पाहिजे, तर हा जो बंगला आहे तर ह्याच्यामध्ये कामाची गरज आहे. कारण खूप दिवस झाले आता बंदच आहे, त्याच्यामुळे याची कामाची गरज आहे. तर ह्याच्यात आपल्याला मॉड्युलर किचन, फर्निचर वर्क, गार्डन ह्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कराव्या लागणार आहेत. कारण की हे बंद आहे. त्याच्यामुळे जर समजा आता ह्याचं जे कॉस्ट आहे त्यांनी 4 करोड रुपये ठेवलेली आहे. 4मधनं ते चांगल्या पद्धतीने निगोशिएबल होईल. पण ज्यावेळेला आपल्याला हा आवडेल किंवा बघितला त्याच्यानंतर आपण त्यांना काय ऑफर देऊ त्या पद्धतीने ह्याची डील आपण करू शकतो. तर हा माझा बंगला होता. मला पाठीमागचा जो बंगला आहे तो टाकल्यानंतर भरपूर लोकांनी त्याला मला वाटतं बघितलं. सगळ्यांना चांगला वाटतं तर मी म्हटलं अजून एक हा ऑप्शन आहे म्हणून मी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला. मी माझ्या पद्धतीनं रोज काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण पण त्या पद्धतीने मला सपोर्ट केला, मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स केलं तर मला नक्की आवडेल. मग जेणेकरून माझा उत्साह वाढून मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करेन. मंडळी तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.